खानदेशमध्ये ही कळण्याची भाकरी आणि भरीत पाहुणे आल्यावर सुद्धा करतात किंवा छोट्या मोठ्या पार्टीसाठी सुद्धा करतात। हे भरीत जळगावहून विदेशामध्ये सुद्धा जातं पार्सल करून। तर असं हे चविष्ट भरीत आणि कळण्याची भाकरी आज आपण केलेली आहे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला खानदेश स्पेशल असं वांग्याचं भरीत करायचं आहे, तेही जळगावी वांग्यांचं, आणि त्यासोबत मस्त अशी कळण्याची भाकरी। हे भरीत भाकरी तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी करू शकतात किंवा कोणी असे जवळचे पाहुणे आले त्यांना खायचं असतं। कळण्याची भाकरी भरीत खूप फेमस आहे जळगावचं, तेव्हाही तुम्ही करू शकतात किंवा छोटी मोठी पार्टी असली तुमच्या घरी तेव्हाही करू शकतात। तर लगेच रेसिपीला सुरुवात करू। खानदेश विशेष रेसिपी करायची आहे भरीत आणि कळण्याची भाकरी। त्याच्यासाठी मस्त असं वांग घेतलेलं आहे मी जळगावी वांग हे फार असं हिरवगच्च असतं, तर असंच वांग घ्यायचं या भरीतासाठी। वांग घेताना कधी पण असं हिरव्या देठाचं घ्यायचं, म्हणजे ते वांग अगदी ताजं असतं। वांगे घेताना वजनाने हलके लागतील अशी वांगी घ्यायची आहेत। ते वांगी अगदी कोवळी असतात, म्हणजे त्याच्यामध्ये बिया राहत नाही जास्त। तर इथे मी 600 ग्रॅम वजनाने वांगी घेतलेली आहेत। हे वांगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्याआधी त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं। स्वच्छ धुतल्यानंतर त्यांना चाकूने अशा चिरा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते वांग आतपर्यंत छान असं भाजलं जातं। एका वांग्याला 4-5 अशा चिरा मारायच्या। चिरा मारून झालेले आहेत। आता वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळे साल पटकन निघते वांग्याची। भाजायला ठेवण्याआधी आपण हे देठ काढून घेऊ। देठ आपल्याला फक्त ही साईडचेच काढायचे आहेत। हे जे देठ आहे ना, हे राहू द्यायचं आहे, आपल्याला वांग भाजायला मदत होते त्याची। गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे, तर या जाळीवर आता आपल्याला वांग ठेवून घ्यायचं आहे। वांग भाजायला गॅस मोठा ठेवायचा। इथे मी गॅसवर वांग भाजत आहे। तुमच्याकडे जर चूल असेल तर चुलीवर भाजा। चुल्यावरची भाजलेली चव अजून वेगळीच लागते, छान लागते। हे वांग 2-2 मिनिटं एका साईडने राहू द्यायचं आणि आलटून पलटून शिजवून घ्यायचं व्यवस्थित। वांग बघा छान असं भाजलं गेलेलं आहे। तुम्हाला जर असं कळत नसेल ना तर चाकू टाकून बघायचा, तर आतपर्यंत अगदी व्यवस्थित असा जातो। समजायचं वांग छान असं भाजलेलं आहे। हे काढून घेऊ। आता याच जाळीवर आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत भरीतमध्ये टाकण्यासाठी। 6 ते 7 मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत। या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, तर तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या। मिरच्या सुद्धा आपल्याला आलटून पलटून छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। वांगी बघा छान अशी भाजून घेतलेली आहेत आणि त्यासोबत मिरच्याही भाजून घेतल्या। हे वांगे आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। खानदेशी भरीत म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये कांद्याची पात ही घातलीच जाते। तर ही पात मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे, तर ही आपल्याला चिरून घ्यायची आहे। तर आपल्याला हा जो कांदा आहे छोटासा, हा पण त्याच्यामध्ये चिरून घ्यायचा आहे। तर कांदा थोडासा बारीक चिरू। पात आपल्याला जास्त बारीक अशी चिरायची नाहीये, जाडसर अशी पात कापून घेतली। 5 ते 6 पातीचे कांदे होते। तोपर्यंत वांगे थंड झालेली आहेत। आता आपण यांची साल काढून घेऊ आणि साल काढताना थोडासा हात ओला करून घ्यायचा, म्हणजे कशी साल पटकन निघते। आपल्या हाताला सुद्धा अशी चिपकत नाही। तर बघा पटकन अशी साल निघते लगेच अशी काढल्याने। साल काढल्यानंतर वांग्याला असं थोडंफार हे काळे काळे असे राहून जातात ना साली, तर त्या ओला हात करून असं पुसून घ्यायचं। दोघं वांग्यांची साल व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहे। आता आपल्याला सुरीच्या सहाय्याने हे देठ कापून घ्यायचे आहेत। दोघं वांग्यांची देठ काढून घेतली। हे वांगे आता आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये कीड वगैरे असतं ना, तर व्यवस्थित बघून घ्यायचं। वांगे आपली एकदम छान अशी निघालेली आहेत। वांग्यामध्ये जर कीड निघालं तर तसं वांग घेऊ नका।
हे स्वच्छ बघून घेतलेले वांगे आता आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी मी इथे मॅशर घेतलेला आहे। आमच्याकडे म्हणजेच खानदेशामध्ये बडगी आणि ठेचणी असते हे भरीत कुटून घेण्यासाठी, पण ती आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण मॅशरचा वापर करत आहोत। भरीत बघा व्यवस्थित असं मॅश करून घेतलेलं आहे, एकदम बारीक असं केलेलं आहे। भरीत आपलं मॅश करून झालेलं आहे। आता आपल्याला मिरची कुटून घ्यायची आहे, आपण भाजून घेतलेली होती ती। त्यासोबत अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 9-10 लसूणच्या पाकळ्या कुटून घ्यायच्या आहे आपल्याला। मी इथे लसूणचा वापर करत आहे। तुमच्याकडे जर लसूणची हिरवी पात भेटत असेल ना, ती जर घाला, ती घातल्यामुळे अजून छान असा स्वाद येतो भरीतला। ठेचा कुटून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं नाहीये। भरीतला फोडणी करून घेण्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे। तेल टाकून घेऊ। भरीत करताना तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा, भरीत चवीला छान लागतं। मोहरी घालून घेऊ। मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालू। शेंगदाणे घ्यायचे आहे, थोडेसे मूठभर शेंगदाणे घालू। शेंगदाणे थोडेसे साल तडकेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये लगेच कुटून घेतलेला ठेचा घालून घ्यायचा आहे। ठेचा आपण परतवून घेऊ थोडासा। तसं त्याला परतवण्याची गरज नाही आहे, कारण आपण मिरच्या भाजून घेतलेल्या आहे, पण आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसूण कुटलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं परतवून घेऊ। तुम्हाला जर भरीतमध्ये खोबरं घालायचं असेल तर किसलेलं खोबरं घाला किंवा असे बारीक काप करून सुद्धा घालतात, तर ते आताच घाला पात घालण्याच्या आधी। तर हे छान परतवलं गेलेलं आहे। आता याच्यामध्ये कांद्याची पात घालून घेऊ। ही पात आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची आहे। या फोडणीमध्ये थोडासा हिंग घालून घेऊ, पाव चमच इतका हिंग घालून थोडंसं परतवून घेतलं। याच्यामध्ये आता आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना तर भरीत खूप छान लागतं। पात बघा अशी मऊ करून घ्यायची, म्हणजे भरीत खाताना ती कचकच लागत नाही आणि तोंड सुद्धा आपलं सोललं जात नाही। तर आता या फोडणीमध्ये आपण भरीत घालून घेऊ। हे भरीत तुम्ही असंच कच्चं सुद्धा खाऊ शकतात। जो आपण ठेचा केला होता ना, तो याच्यावरती घालायचा आणि तेल टाकून आणि मग मस्त खायचं। तसंही खूप भारी लागतं। व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। थोडंसं परतवून घेतलं। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून सुद्धा व्यवस्थित असं परतवून घेऊ। मीठ घालून छान परतवून घेतलं, एकदम छान असं दिसत आहे। तरी सुद्धा आपल्याला एकदम लसलशीत असं भरीत करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं 2-3 चमच फक्त पाणी घालायचं आहे। पाणी घालून आणि व्यवस्थित अजून परतवून घेऊ। तुम्ही घेतलेल्या वांग्यांना जर असं बऱ्यापैकी तेल सुटत असेल, म्हणजे वांग्याला पाणी सुटतं ना, तर त्याला आम्ही तेल म्हणतो, तर ते तेल जर सुटत असेल तर पाणी घालायची काही गरज नाही आहे। पण यांना तेल एवढं आलेलं नव्हतं म्हणून मी थोडंसं पाणी घातलं। तर पाणी घातल्यामुळे अजिबात म्हणजे भरताची चव अशी वेगळी काही होणार नाही आहे, जशी असे तशीच लागणार आहे। या भरीतवर आता 2 मिनिटांसाठी झाकण देऊन आणि वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून घेऊ। छान अशी वाफ बसलेली आहे भरीतला। लसलशीत असं मस्त आपलं भरीत झालेलं आहे। या भरीत सोबत कळण्याची पुरी खातात, कळण्याची भाकरी खातात किंवा बाजरीची भाकरी, बाजरीची पुरी हे सुद्धा खातात। आज आपल्याला या भरीत सोबत खाण्यासाठी मस्त अशी गरम गरम कळण्याची भाकरी करायची आहे। कळण्याची भाकरी करण्यासाठी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। हे पीठ आता आपण परातीमध्ये टाकून घेऊ। याच्यामध्ये आता मीठ घालायचं आहे। कळण्याची भाकरी करताना मीठ घालतात, चवीनुसार मीठ घालू। मीठ घातलं ना तरच ती भाकर चवीला छान लागते। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। हे कळण्याचं पीठ कसं तयार करायचं
त्याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर आधीच टाकलेली आहे। तुम्हाला या पिठाची रेसिपी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली राहील। मीठ टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता आपण भाकरी थापून घेण्यासाठी थोडंसं पीठ बाजूला काढून घेऊ। तर आता ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम पाणी घातलं तर पातळ होईल पीठ, आणि जास्त जर पाणी घातलं तर ते परातीला खूप जास्त चिटकून जातं। कारण हे पीठ तयार करत असताना त्याच्यामध्ये उडदाची डाळ घातलेली असते। तर हे पीठ खूप कडक आहे, तर थोडंसं असं हातामध्ये पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी लावून हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी लावत चालायचं आणि हे पीठ मऊ करून घ्यायचं, भाकरी थापता येईल असं। जेवढं हे पीठ आपण छान असं मळून घेतलं तेवढी भाकरी खूप छान येते। पीठ छान असं मळून झालेलं आहे बघा असं। याचा आपल्याला आता छान असा गोळा करून घ्यायचा आहे। असा गोळा करून त्याला थोडंसं दोघं हाताने असं चपट करून घ्यायचं आणि परातीमध्ये थोडंसं पीठ घालायचं। पीठ एकदम जास्त पण टाकायचं नाही। याच्यामध्ये हा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि हाताला थोडंसं असं सुकं पीठ लावून घ्यायचं। आता ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे। तर एक हात असा साईडने लावायचा आणि दुसऱ्या हाताने ही भाकरी थापून घ्यायची। हा हात असा साईडने लावल्यामुळे भाकरी गोल होते। भाकरी अशी गोल झाली का मग दोघं हात लावायचे। दोघं हात लावून मी भाकरी थापून घेतली। एकसारखी अशी पातळ भाकरी थापून घ्यायची। भाकरी करत असताना तवा तापायला ठेवलेला होता। आता ही भाकरी आपण तव्यावरती घालून घेऊ। तर ही भाकरी आता आपण असा एक हात लावून घ्यायचा आहे, खाली लगेच उचलली जाते, आणि दुसरा असा ठेवायचा। तर ही भाकरी आता आपल्याला तव्यावर घालून घ्यायची आहे। भाकरी थापताना जी बाजू खाली होती ना ती तव्याच्या वरती करायची आहे। तर त्या खालच्या बाजूला पीठ असतं ना, आपण थापायला घेतलेलं असतं, म्हणून पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला। पाणी लावताना व्यवस्थित असं सर्वीकडे लावायचं आहे आणि थोडंसं असं म्हणजे जास्तीचं लावायचं आहे, कारण खालची बाजू आपल्याला शिजवायची असते। काय होतं, जर वरती कमी पाणी लावलं ना तर खालची बाजू शिजत असताना मग ती वरची एकदम अशी कडक होते आणि तिला अशा चिरा जातात। तर हलकं हलकं वरचं पाणी सुकत आलेलं आहे आणि खालची बाजू सुद्धा छान अशी झालेली आहे। ही भाकरी आता पलटवून घ्यायची आहे। सरोट्याच्या सहाय्याने अशी मोकळी करून घ्यायची आणि लगेच अशी उलटून घ्यायची। एखाद मिनिट ही भाकर अशी राहू द्यायची आणि नंतर चेक करून बघायची व्यवस्थित शिजले का नाही ते। तर अशी आपली भाकरी झालेली आहे। थोडीशी अजून शिजवू आपण। तर आता ही भाकर हातामध्ये पकडून गॅसवरच मी डायरेक्ट शेकून घेणार आहे। मस्त अशी भाकरी आपण शेकून घेतलेली आहे। 5-10 सेकंद अशी तव्यावर उलटी मारायची, म्हणजे छान अशी थोडी कडक होते भाकरी। तयार आहे आपली मस्त अशी गरम गरम कळण्याची भाकरी आणि मस्त असं लसलशीत भरीत कळण्याची भाकरी आणि भरीत सोबत तोंडी लावण्यासाठी मस्त असा पातीचा कांदा सुद्धा आहे ओला, आणि मुळा खूप छान लागतो हा मुळा आणि भरीत। तयार आहे आपलं मस्त असं जळगावी वांग्याचं भरीत आणि कळण्याची भाकरी। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।